नमस्कार, मी राधिका आणि राधिका's ट्रॅव्हल डायरीज या आपल्या मराठी यूट्यूब चॅनेलवर पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत आहे। तर आज आम्ही आलेलो आहे माउंट रेनियरला। आजूबाजूला सगळे माउंटन्स दिसत आहेत। तर माउंट रेनियर या नॅशनल पार्क मध्ये आलेलो आहे आणि सकाळी आम्ही 9 वाजता निघालो। आता वाजलेले आहेत 2, तर थोडंसं ट्रॅफिक लागलं आम्हाला, त्यामुळे पोहोचायला उशीर झाला। तर माउंट रेनियर हे सगळ्यात उंच आणि फेमस असं माउंटन आहे वॉशिंग्टन मधलं आणि आम्ही इथे पहिल्यांदाच आलेलो आहे आणि माझा एक फ्रेंड आलेला आहे जर्मनीहून, तर त्याला घेऊन आलेलो आहे त्याला दाखवण्यासाठी आणि आम्ही सुद्धा पहिल्यांदाच आलोय। तर माउंट रेनियर मध्ये खूप म्हणजे खूप मोठा एरिया आहे हे नॅशनल पार्क खूप मोठं आहे आणि खूप पॉइंट्स आहेत पाहण्यासाठी। तर आम्ही जमेल तेवढे पॉइंट्स पाहण्याचा प्रयत्न करू। तर एंट्रीला जर आपण पाहिलं होतं की जिथे एंट्री घ्यायची होती तर तिथे खूप ट्रॅफिक होतं। तर एंट्री घेतल्यानंतर इथे एंट्री केल्यानंतर मात्र लगेच पोहोचलोय आपण। तर सगळ्यात आधी आपण इथे नरडा फॉल्सला आलोय। तर हा नरडा फॉल्स पाहून मग आपण अजून बरीच लोकेशन्स आहेत पाहण्यासाठी। नरडा फॉल्स पाहून आपण तिकडे जाणार आहे। तर चला आपण पाहूयात हे नरडा फॉल्स कसा आहे ते। चलो लेट्स गो। सगळे हाय बोला। नीट नीट सरांश परत एकदा से हाय। आता सकाळचे 9 वाजलेले आहेत आणि सूर्य जरी ढगांच्या आडून डोकावत असला, बाहेर ढगाळ वातावरण जरी आता दिसत असलं, तरी आपण जिथे जाणार आहे माउंट रेनियरला तिथे मात्र आज छान ऊन असणार आहे, सनी डे आहे। त्यामुळे खूप छान पद्धतीने आपण माउंट रेनियर एक्सप्लोर करू शकणार आहे। आता उन्हाळा संपत आलाय त्यामुळे असंच वातावरण राहणार आहे इथून पुढे। लख ऊन पडलेलं आहे बाहेर आणि पळणारी झाडं खूप छान दिसत आहेत आणि जसं जसं आपण माउंटनच्या जवळ चाललोय, नॅशनल पार्कच्या जवळ चाललोय, तसं तसं घनदाट झाडी पाहायला मिळतीये आणि खूप छान व्ह्यू दिसतोय बाहेर। अधूनमधून शेतकऱ्यांची छान छान घरं आणि त्यांची शेती सुद्धा पाहायला मिळतीये। माउंट रेनियरला पोहोचायचा रस्ता खरं तर आता अर्ध्या तासाचाच आहे, पण खूप मोठी लाईन लागली आहे इथे गाड्यांची, खूप ट्रॅफिक झालेलं आहे। माहिती नाही का एवढं ट्रॅफिक आहे आता इथे। बाहेर खूप छान छान घरं दिसत आहेत। हे घर खूप सुंदर दिसतंय आणि बाहेरचा परिसर सुद्धा खूप छान डेकोरेट केलेला आहे इथे। आता 1 वाजत आलाय आणि जवळपास 1 तास झाले आम्ही ट्रॅफिक मध्ये अडकलोय। माउंट रेनियरच्याच एरियामध्ये आणि इथून मला वाटतं पुढे अर्ध्या तासाचा तरी डिस्टन्स आहे, पण खूप जास्त ट्रॅफिक लागले। आता खूप वेळ झाला आम्ही ट्रॅफिक मध्ये थांबलो, 1 तास झालं आम्ही ट्रॅफिक मध्येच आहे, त्यामुळे थोडासा उशीर होतोय माउंट रेनियर फिरण्यासाठी। माउंट रेनियरला पोहोचण्यासाठी ज्या लोकेशनला जाणार आहे, एका वॉटरफॉलला जाणार आहे सगळ्यात आधी। तर कंटाळा आलेला गाडीमध्ये बसून, त्यामुळे सारांशाने मी गाडीमधून उतरलोय आणि वॉक करतोय आणि वॉक करून आम्ही आमच्या गाडीच्या खूप पुढे आलोय। माहिती नाही आता तेच आम्ही पाहायचंय आम्हाला की नक्की काही प्रॉब्लेम झालाय का पुढे आणि किती वेळ ट्रॅफिक आहे अजून, कारण की रिटर्न सुद्धा जायचंय, त्याच्यामुळे मग 1-2च ठिकाणं पाहून होतील। चलो बघूयात। हा माउंट रेनियरचाच एरिया आहे। माउंट रेनियर नॅशनल पार्क मध्ये आलेलो आहे आपण आणि इथे एमटी केबिन रेंटल्स, केबिन म्हणजे जसे हॉटेल्स वगैरे असतात तसे इथे केबिन्स मिळतात, कंपॅरेटिव्हली स्वस्त असतात। तर हे असे केबिन्स आहेत। आम्ही सुद्धा अजून केबिन मध्ये राहिलेलो नाहीये, पण आमचे फ्रेंड्स वगैरे आहेत तर ते सांगतात केबिन्स थोडे स्वस्त असतात आणि त्याच्यामध्ये किचन वगैरे सुद्धा असतं। तर असं हे एक केबिन आहे आणि इथे बरेच लॉज, हॉटेल्स आणि केबिन्स दिसत आहेत आणि काही लोक कार मध्ये, म्हणजे अशा कार असतात त्या कार मध्ये सुद्धा राहतात। इथे सुद्धा केबिन्स आहेत, बहुतेक तिथे 4 आहेत हे केबिन्स। पुढे छान बसण्यासाठी छोटीशी टेबल खुर्ची पण ठेवलेली आहे।
व्ह्यू तर खूप छान आहे आणि रस्त्याच्या कडेला आहे म्हणजे आणि आतमध्ये सुद्धा खूप सारे हॉटेल्स आणि असे केबिन्स असणार आहेत. सारांश पळतोय पुढे. माउंट रेनियर नॅशनल पार्क. इथे तिकीट घ्यायला खरं तर उशीर लागतोय. असे चार्जेस आहेत. एंट्री तिकीट घेऊन मग सोडतात, त्याच्यामुळे सगळं ट्रॅफिक आहे. मग नाही करायचं तसं बिलो. इथे पुन्हा माउंटन्स मध्ये आलं, त्याच्यामुळे अशी उंच उंच झाडं आहेत. चला, फायनली आपला नंबर आलेला आहे. तर आता इथून तिकीट घेऊन मग आपण माउंट रेनियर नॅशनल पार्क मध्ये प्रवेश करणार आहे. अमेरिकेतल्या ज्या राज्यामध्ये आम्ही राहतो, वॉशिंग्टन राज्य, तर हे राज्य एक ग्रीन स्टेट म्हणून ओळखलं जातं, हिरवगार राज्य म्हणून ओळखलं जातं. इतकी ग्रीनरी आहे या राज्यामध्ये. आणि जर इथल्या नॅशनल पार्क मध्ये गेलं तर नॅशनल पार्क मध्ये उंच डोंगरांवरती जाऊन जर पाहिलं तर सगळीकडे झाडीच दिसते. रिकामी जागा कुठे दिसत नाही किंवा उंच उंच इमारती सुद्धा दिसत नाही. इतकं निसर्गाने वेढलेला हा पूर्ण एरिया आहे. माउंट रेनियर हे पर्यटकांमध्ये खूप प्रसिद्ध आहे. खूप मोठा एरिया आहे हा माउंट रेनियर नॅशनल पार्क. हे साधारण 2,36,000 एकर एरियामध्ये पसरलेलं आहे आणि समुद्र सपाटीपासून याची उंची 14,000 फूट इतकी आहे. माउंट रेनियरला फिरण्यासाठी खूप सारे पॉइंट्स आहेत आणि प्रत्येक पॉइंटवर आपण गाडी घेऊन पोहोचू शकतो. त्यानंतर छोटे छोटे ट्रेल्स असतात, तर ते ट्रेल करून आपण प्रत्येक पॉइंट पाहू शकतो. आणि माउंट रेनियरच्या टॉपवर जाण्यासाठी ट्रेक सुद्धा करतात लोक. आणि जर पूर्ण माउंट रेनियर ट्रेक करून फिरायचं असेल तर मात्र 4 दिवस लागतात. तर माउंट रेनियर वरून जातानाच आम्हाला इथे हा खूप सुंदर पॉइंट दिसला. तर इथे असे काही छान छान पॉइंट्स असतात, तर तिथे गाडी पार्क करण्यासाठी सोय असते. तर आम्ही आमची गाडी इथे साईडला पार्क केलेली आहे आणि हा एक खूप सुंदर पॉइंट इथून दिसतोय. हिरव्यागार उंच झाडांनी वेढलेले डोंगर खूप सुंदर दिसत आहेत आणि तिथून खाली खूप खोल दरी सुद्धा आहे. तर खूप छान पॉइंट आहे हा, खूप छान दृश्य आहे. अरे यार, कसं व्हिडिओ बनतो. हो, अशी सुद्धा गाडी घेऊन येत आहेत लोक इकडे. पहिल्यांदाच बघितली अशी गाडी. हा नराडा फॉल्स आहे. आपण आता खाली जाऊन पाहणार आहे. इथे जाणार आहे आपण. इथे जे लोक आहेत आणि हा फॉल पाहता येईल. पण व्ह्यू खूप छान आहे आणि आज वेदर सुद्धा खूप छान आहे. तर चला आता आपण नराडा फॉल्स पाहूयात. तो फॉल पाहण्यासाठी आपल्याला खाली ट्रेल करत चालत जावं लागणार आहे. चलो. इकडे होतो आधी आपण. तरी पाऊस नाहीये म्हणून पाणी कमी आहे. मला वाटतं पावसाळ्यामध्ये तर जास्त असणार पाणी. प्रणम्या, युनिकॉर्न कुठे तुझं? दाखव युनिकॉर्न, दाखव तुझा. ओ बापरे, खरंच की. सारांश, मला 3च कलर दिसत आहेत. हा, कमी कमी होत आहेत. अरे मंकीज, गेला असतात तुम्ही, खरं जायला पाहिजे होतं. अमेरिकेमधील माउंटन्स फिरत असताना मला आपल्या हिमालयामधील माउंटन्सची खूप आठवण येते. कारण की व्ह्यू साधारण मला सेमच वाटतो इथला आणि हिमालयातला सुद्धा. गर्द झाडी आणि स्वच्छ हवा
आणि खूप सुंदर सुंदर व्ह्यूज आणि स्वच्छता सुद्धा आहे आपल्या माउंटन्समध्ये सुद्धा. पण आजकाल मात्र पर्यटक खूप खराब करतायत, कचरा करतायत ठिकठिकाणी. त्यामुळे आपले माउंटन्स सुद्धा ठिकठिकाणी कचरा पाहायला मिळतो. जर स्वच्छतेची जबाबदारी प्रत्येकाने घेतली तर आपण सुद्धा आपले माउंटन्स खूप स्वच्छ ठेवू शकतो आणि आपला निसर्ग आपण वाचवू शकतो. आता दुपारचे 3:30 वाजलेत आणि हा इथे पिकनिक एरिया आहे, बसण्यासाठी बाक आहेत. तर तिथे जेवण करून घेणार आहे आम्ही आणि मग पुढचा स्पॉट बघणार आहे. तर आमचं इथे छानपैकी जेवण करून झालेलं आहे. तर टेबल स्वच्छ करायच्या आधीच एक पाहुणा आलेला आहे इथे आमच्याकडे आणि राहिलेली भाताची शीतं तो खातोय. आमचं आता जेवण झालेलं आहे आणि आता पुढचा पॉईंट पाहायला चाललोय. 3:45 वाजलेत, पण वेदर खूप छान आहे, त्याच्यामुळे बघूयात आता पुढचा पॉईंट कोणता आहे. मागे जर बघितलं तर फॉल कलर्सचे झाडं दिसत आहेत, त्याच्यामुळे खूप छान वाटतंय. चलो बघूयात पुढचा पॉईंट कोणता आहे. माउंट रेनियरमध्ये फिरत असताना सांभार सर्रास पाहायला मिळतात. तर इथे 2 सांभार आम्ही पाहिले, पण कॅमेऱ्यामध्ये टिपायच्या आधीच मध्ये गायब झाले. आपण आता माउंट रेनियर मधल्या पॅराडाईज या पॉइंटवरती आलेलो आहे आणि पॅराडाईज म्हणजे स्वर्ग, म्हणजे स्वर्गासारखं सुंदर दृश्य इथे दिसतं, म्हणून या पॉइंटला पॅराडाईज असं नाव पडलेलं आहे. तर तो पॉइंट पाहूयात आपण कसा आहे ते. आणि समोर आपल्याला माउंट रेनियरचं शिखर दिसतंय. कसे कलर्स दिसतंय ना. आतापर्यंत पाहिलेलं सगळ्यात सुंदर दृश्य मी म्हणू शकते. इतकं छान दृश्य दिसतंय. समोर फॉल कलर्स दिसत आहेत, पिवळे गुलाबी रंगाचे, आणि त्याच्या पाठीमागे माउंट रेनियर. खूप सुंदर दृश्य दिसतंय. या पॅराडाईजमध्ये आपण वेगवेगळे ट्रेल्स करू शकतो. तर डाव्या साईडला सुद्धा एक खूप छान रस्ता जातो, तर तिथे सुद्धा एक ट्रेल आहे. आणि माउंट रेनियरच्या साईडला सुद्धा एक 2-3 रस्ते वेगवेगळे जातात. तर तिथे सुद्धा छान ट्रेल्स आहेत आणि ट्रेल्स करायला सुद्धा खूप मजा येते, कारण की इतका सुंदर निसर्ग आजूबाजूला असताना खूप छान वाटतं ट्रेल्स करताना. आता फॉल सीझन चालू आहे, त्यामुळे फॉल कलर्स दिसत आहेत ठिकठिकाणी. त्यामुळे ह्या पॅराडाईजचं जे सौंदर्य आहे ते अजूनच वाढलेलं आहे. या जागेने खरं तर बांधून ठेवलंय आम्हाला. अक्षरशः पाय निघत नाहीये, इथून जायचं मन अजिबात करत नाहीये. पण आता निघावं लागेल, कारण की 5:30 वाजलेत आणि 3 तासाचा ड्राईव्ह करून आपण घरी पोहोचणार आहे. तर आजचा हा व्लॉग जो आहे तो मी इथेच थांबवते. मला खात्री आहे की तुम्हाला सुद्धा हे माउंट रेनियर खूप आवडलं असेल. माउंट रेनियरमध्ये पाहण्यासाठी अजूनही खूप वेगवेगळे पॉइंट्स आहेत. एका दिवसात सगळे पॉइंट्स पाहणं शक्य नाहीये. नक्की आपण पुन्हा एकदा माउंट रेनियरला नक्कीच भेट देणार आहोत. व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. व्हिडिओ जर आवडला असेल तर चॅनेल लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. पुन्हा भेटूयात अशाच एका धम्माल ट्रॅव्हल ब्लॉगमध्ये. धन्यवाद.